मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून सुरू होणार आहे। या मार्गामुळे मुंबई पुण्याचं अंतर हे अर्धा ते पाऊण तासाने कमी होणार आहे। मात्र हे काम तेवढं सोपं नव्हतं। 2 बोगदे यामध्ये तयार झालेले आहेत, पूल आहे। हे सगळं काम कशा पद्धतीने केले ते आपण जाणून घेणार आहोत। या संबंधीचे इंजिनियर आपल्या सोबत आहेत। सर, आपलं काय नाव आहे? शैलेश माने। मी ऍक्च्युली इथे हायवे इंचार्ज आहे फ्रॉम MSRDC ऑथॉरिटी इंजिनियर कडून। कशा पद्धतीनं तुम्ही चॅलेंजिंग होतं हे काम मिसिंग लिंकचं चॅलेंजिंग मध्ये स्टेप बाय स्टेप ऍक्च्युली ह्या मिसिंग लिंक मध्ये 3 सेगमेंट्स आहेत। एक तर वायडनिंग करायचं आपल्याला रस्त्याचं 6 किलोमीटर। सेकंडली इथे 2 ब्रिजेस दरी पूल आहेत आणि शिवाय याच्यामध्ये 2 टनेल्स आहेत। तर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सेगमेंटमध्ये चॅलेंजेस आहेत, कारण वायडनिंग करायचं म्हटलं तर ट्रॅफिक थांबवायचं, पोलीस प्रोटेक्शन, पोलीस परमिशन्स घ्यायच्या ब्लास्टिंगसाठी। एवढं मोठं ब्लास्टिंग करायचंय, समोर एवढं दिसतंय तेवढं, तो एक झाला। सेकंडली आपण जे दरी पूल करतोय ते पण खूप एलिव्हेटेड आहेत। एक तर 182 मीटरचा आहे, हे दुसरा 60 मीटरचा आहे। तर याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करणं खूप अवघड होतं, कारण त्याचे अप्रोचेस मध्ये अप्रोच करणे हे पण कठीण जात होतं। पुन्हा तिथं वेलॉसिटी असतात, वेलॉसिटी होती, पुन्हा पाऊस असतो। तर एवढ्या मोठ्या पावसात करायचा, हवेची वेलॉसिटी जास्त असते। तर याच्यात काम करणं कामगारांसाठी खूप चॅलेंजिंग आहे। आणि सेकंड म्हणजे टनेल। हा टनेल मध्ये जॉग्राफिकल लोकेशन आहे। याच्यामध्ये 2 टनेल आहेत, ट्विन टनेल्स आहेत, 2 आहेत। एक 1.64 किलोमीटरचा आहे आणि एक 8.92 किलोमीटरचा आहे। आणि किती पदरी आहे तो टनेल? हे 4 पदरी आणि एक सर्व्हिस लेन, म्हणजे टोटल तुम्ही 5 लेन म्हणू शकता। टनेलच्या संदर्भात काय सांगाल? काय चॅलेंजेस होते? चॅलेंजेस ऍक्च्युली इथे टनेल जेव्हा कन्स्ट्रक्शन करायचं तर कन्स्ट्रक्शन कुठून करायचं हे एक चॅलेंज होतं। म्हणून यांनी 2 एडिट्स बांधले की जे टेम्पररी टनेल्स असतात मशिनरी जायला ऍक्सेस करायला, ते एडिट त्यांना बांधायला लागले आणि तिथून मग त्यांनी सर्वे करून त्या ट्यूब्सचं कन्स्ट्रक्शन करायला चालू केलं। हे एक मोठं आव्हान आहे। आणि लोणावळा लेकच्या खाली एक 150 मीटर टनेल आपला जातो, तर तिथे पण थोडं प्रिकॉशन्स घेणे, जिओलॉजिकल कंडिशन्स बघणे, तर ते एक चॅलेंजेस आहे आणि ते व्यवस्थित केलेले आहे। आता असं सांगितलं जातं की आता कार वगैरे या व्हेकल्स जातील, मात्र जड वाहतूक अजून सुरू केली जाणार नाही। तर त्याचं काय कारण आहे? थोडा प्रशासनाचा डिसिजन आहे, त्यात आम्ही काय सांगू शकत नाही। म्हणजे जड वाहतूक होऊ शकते यावरून नंतर कालांतराने ते प्रशासन सांगेल तुम्हाला काय ते। या महिला सहकारी देखील आहेत। मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात तुम्ही या हिंदी में? तो कैसा रहा आपका ये अनुभव जो ये मिसिंग लिंक? बहुत इंटरेस्टिंग था हम लोग के लिए। हम लोग इधर 6-7 साल से प्रोजेक्ट कंप्लीट करने के लिए बहुत सारा इधर योगदान दिए हैं। और अच्छा था, लोग के साथ काम करना अच्छा लगा, और MSRDC के साथ तो काम करना बहुत अच्छा। शेवटी आणि ऍक्च्युली एकच म्हणणं आहे की तुम्ही सर्वांना एक मेसेज द्या की जे कम्युटर्स गाडी चालवतात, यूज करतात, तर सगळ्यांनी वाहतुकीचे नियम पाळून तुम्ही गाड्या चालवा आणि ह्या इंजिनिअरिंग मालवरचा तुम्ही एन्जॉय करा। वाहतुकीचे नियम पाळून इथे वाहन चालवली पाहिजे असं इथल्या इंजिनियर्सने सांगितलंय। इथे वेगवान वाहनं चालवण्याची जरी संधी असली तरी प्रवाशांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहनं चालवली पाहिजे। मिसिंग लिंकहून उन्मेष खंडाळेसह अवधेश कोरी, माय महानगर लाईव्ह।